हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वालाची आमटी. चला तर मग रेसिपीला आपण पटापट सुरुवात करूयात. तर ही वालाची आमटी आहे ती आपण वाटण घालून करणार आहोत. तर आधी आपण वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी सुका खोबरा घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे खोबरा. तो आपण गोल्डन ब्राऊनमध्ये भाजून घेऊयात. आणि खोबरा आणि कांदा आहे ते मस्त भाजल्याने आपली आमटी देखील खूप मस्त होते, अगदी चविष्ट होते. तर बघू शकता इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. जर का तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, त्यांनी मला खूप असं मोटिवेशन मिळतं. तर इथे आता आपलं खोबरं काढून झालेलं आहे. तर आपण त्याच आता कढईमध्ये कांदा देखील भाजून घेणार आहोत. तर इथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि कढई आपली गरमच आहे. तर आता आपण 3 इथे मी मीडियम साईजमध्ये कांदे कट करून घेतलेले आहेत. आणि कांदे आहेत ते बारीक करण्याची काही गरज नाही आहे, ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. कांदा देखील आपण मस्त असं भाजून घेणार आहोत. गोल्डन कलर येईपर्यंत आपण कांद्याला देखील भाजून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपला कांदा देखील पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कांदा आणि खोबरं आहे ते थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर आपलं कांदा आणि खोबरं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता आपण मिक्सरला लावून घेऊया. त्याआधी मी कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे. आता आपण खोबरं आहे ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. आणि आता आपण गरजेपुरतं पाणी वापरायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर वाटण आहे ते आपलं पातळ होणार. तर आता आपण मिक्सरला लावून घेऊयात. तर बघू शकता इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी वाटण चेक करून दाखवते. तर बघू शकता आपल्याला अशा पद्धतीचं वाटण पाहिजे आहे. तर बघू शकता आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी वाल घेतलेले आहेत आणि त्याला छान असे मोड येऊन दिलेले आहेत. मोड आल्याने भाजीला खूप अगदी मस्त टेस्ट येते. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवलेले आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तिथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम करून घेऊयात. तर बघू शकता आपलं तेल आता गरम झालेलं आहे. तर इथे मी लसूण घेतलेले आहेत, 5 ते 6 लसूण घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण एक मिरची घालून घेऊयात. मिरची देखील कट करून घेऊयात उभी. त्यानंतर इथे मी हिंग घेतलेले आहे, अगदी चिमूटभर हिंग घेतलेलं आहे. तर हिंग आपण अजिबात स्किप करायचं नाही आहे, हिंग टाकायचंच आहे. त्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत 10 ते 12. त्यानंतर 1 चम्मच मी जिरा घेतलेला आहे आणि आता मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण 1 टमाटर घालून घेऊया. तिथे मी टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात. तर आता आपण त्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1.5 चम्मच लाल मसाला घेतलेला आहे, घरगुती मसाला आहे. त्यानंतर पाव चम्मच हळद घेतलेली आहे, पाव चम्मच धना पावडर घेतलेली आहे आणि पाव चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. तर आता आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घेऊयात. तर इथे मी 2 चम्मच वाटण घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण 1 बटाटा घेतलेला आहे, मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे, तो घालून मिक्स करून घेऊयात. तर आता आपण पाणी घालून घेऊयात. इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला जेवढी थिकनेसपणा ठेवायची आहे वाळाच्या आमटीचं तेवढं तुम्ही ठेवू शकता. आणि आता आपण वाळ घालून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण झाकण लावून 20 मिनिटं वालाच्या आमटीला शिजवून घेऊयात. तर बघू शकता इथे आपली 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं कड आलेलं आहे आणि आता आपण चेक करूयात. तर मी इथे बघू शकता मस्त असे वाळ आपले शिजले गेलेले आहेत आणि मी तुम्हाला बटाटा देखील चेक करून दाखवते.
तर बघू शकता बटाटा देखील मस्त असा शिजलेला आहे। तर आता आपण शेवटी 1 चम्मच लिंबाचा रस घालून घेऊयात। लिंबाचा रस आहे ते नक्की घालून घ्या, अजिबात स्किप करू नका, त्याच्याने मस्त टेस्ट येते वालाच्या आमटीला। आणि मिक्स करून घेऊयात। तर इथे आता आपली रेसिपी तयार आहे। तर कशी वाटली आजची माझी रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला तर मग भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।